जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 5वा अध्याय. देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडळी मी पाहिली, आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कुणीही ती उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडावयास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातात ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. ते त्या प्रत्येकाजवळ वीणा व धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत, आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहेत, आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले, तो राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि त्याची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहेत. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. वाचलेले वचन देबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, हे वचन आमच्यापर्यंत सरळ आलेलं आहे, आणि खरोखर जो देवाचा दास योहान जो होता त्याला देवाने हे दर्शन देऊन त्या ठिकाणी स्वर्गातील गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि खरोखर ह्या वचनावरती आम्ही मनन करणार आहोत. देवाचा पुत्र कसा योग्य आहे या वचनामध्ये सांगितलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा यहूदा वंशाचा सिंह असा म्हटलेला आहे, दाविदाचा अंकुर म्हटलेला आहे, आणि खरोखर तो शिक्के फोडण्यासाठी योग्य असा आहे. हे देवबाप या ठिकाणी वचनातून आम्हाला सांगत आहे, आणि खरोखर आम्ही या वचनावरती विश्वास ठेवून
आम्ही जिवंत देवाचं आम्ही गौरव केलं पाहिजे. या शेवटच्या दिवसामध्ये राहत असताना ही रहस्य देवा आम्हाला ह्या प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आम्हाला उलगडून सांगत आहे. देवाने या सर्व स्वर्गातील गोष्टी आमच्यापुढे उघड्या करून ठेवलेल्या आहे, परंतु त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रार्थनेची गरज आहे. चला आपण प्रार्थना करूया. या वचनावरती मनन करून त्या जिवंत देवाला हे वचन समजवण्यासाठी त्याला सहाय्य मागूया, कारण ह्या वचनाचा उलगडा करून देणारा तोच जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये तू आम्हाला उत्तम आयुष्य, उत्तम सर्व गोष्टी तू आम्हाला पुरून दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, पित्याच्या उजव्या हाताला बसून तू सत्ता करीत आहे. आणि प्रभू, खरोखर तुझं राज्य या जगावरती आलेलं आहे आणि खरोखर ते राज्य आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रभू, तुझी प्रजा, तुझे लोक जे प्रार्थना करत आहेत, जे तुझ्यापासून दूर आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. होय प्रभू, आमच्या प्रवासामध्ये, आमच्या प्रत्येक कामामध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या देशातील प्रत्येक व्यवस्थेमध्ये प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान महिमा देत आहोत. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, या वचनाद्वारे आमचे डोळे तू उघड आणि तुझं गौरव दे. तूच एक योग्य असा जिवंत ह्या भूतलावरती देव आहे. आणि प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू घेऊन आलेला आहे, आणि तो म्हणजे आम्हाला ह्या सर्व घाणेरड्या पापापासून तू वाचवलेला आहे. सर्व जगातील भौतिक गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेवलेला आहे. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही सदैव तुझ्या प्रार्थनेमध्ये राहून तुझी स्तुती आणि तुला प्रार्थनेचा यज्ञ समर्पित करावा, यासाठी प्रिय प्रभू येशू तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय प्रभू येशू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. तुझ्या पवित्र रक्तामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेव. तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव. हो पित्या परमेश्वरा, कुणीही आजारी असू नये, कुणीही टेन्शन मध्ये असू नये, कुणीही समस्येमध्ये असू नये. प्रिय प्रभू येशू, यासाठी प्रभू तू या जगामध्ये आलेला आहे, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी. प्रिय प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये तुझी शांती तू घातलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे निराशित आहेत त्यांच्या जीवनातील निराशा निघून जात आहे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांच्या जीवनातील सर्व भयानक आजार निघून जात आहे. प्रभू, जे तरुण बेरोजगारीच्या दलदलीमध्ये पडलेले आहेत, प्रभू त्यांना तू सुंदरसा जॉब तू देत आहे. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. प्रभू, जे व्यसनामध्ये पडलेले आहेत त्यांचे व्यसन तू काढून टाकत आहेस. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवापा. प्रिय प्रभू येशू, जे तरुण वेगवेगळ्या भ्रमात पडलेले आहेत, प्रभू त्यांचा ब्रेन वॉश केला जात आहेत, एकमेकांच्या जातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहेत. प्रभू, अशा सर्व युवकांना प्रभू तू योग्य बुद्धी दे, योग्य ज्ञान दे, योग्य चातुर्य दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व वाईट गोष्टी, सर्व अनैतिक गोष्टी, सर्व प्रकारचा व्यभिचार, सर्व प्रकारची वाईट पाप, सर्व प्रकारचा द्वेष, सर्व प्रकारची निंदा, सर्व प्रकारचा पक्षभेद, सर्व प्रकारची फुटी, सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टी, व्यभिचार, यापासून प्रिय प्रभू येशू आम्हाला मुक्ती तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे
देवाचे दास दासी आहेत, त्यांना सेवा कराव्या ज्या ज्या ठिकाणी अडखळण होत आहेत, तुझ्या वचनासाठी अडखळण होत आहेत, तेथील सर्व विरोधकांचं जीवन तू बदलून टाक प्रभू, आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण तू निर्माण कर प्रभू. तुझं वचन सांगतं, प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय आहे. हो पित्या परमेश्वरा, आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना ही जीवन आहे, प्रार्थना ही जय आहे, आणि जगण्यासाठी ते आम्हाला नित्य नियमाने करणं भाग आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आपण प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणार आहोत. ओ पित्या परमेश्वरा, आज या प्रार्थनेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवा, आमच्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. जे कोणी ही प्रार्थना ऐकतील त्या प्रत्येकावरती तुझं पवित्र सामर्थ्य उतरून येऊ दे. त्या प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. तुझ्या वचनाचा उलगडा तू करून सांग. ओ पित्या परमेश्वरा प्रभू, आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, आमच्या देशाचे पंतप्रधान, आमच्या देशाचा कारभार पाहणारे सर्व मंत्रिमंडळ, सर्व मुख्यमंत्री, प्रभू त्यांना योग्य ज्ञान, योग्य बुद्धी तू दे. आणि प्रभू, आमचा देश तू समृद्ध तू कर. सर्व शत्रू राष्ट्रापासून, सर्व आतंकवादी कारवायापासून, प्रभू सर्व जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून, प्रिय प्रभू येशू, या देशाचं तू रक्षण कर. योग्य पुढारी आणि योग्य नेते प्रभू या देशाला तू दे आणि तुझं गौरव दे. आमच्या देशाची आर्थिक बाजू प्रिय प्रभू येशू तू वाढव, आणि प्रिय प्रभू तसेच आत्मिक बाजू देखील तू वाढव, आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व प्रकारच्या दुष्टात्म्यांपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. सर्व प्रकारच्या साथीच्या आजारापासून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आमच्या देशातील प्रत्येक लोकांचं आणि देशाचं तू रक्षण कर. सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तुझ्या लोकांसंगती तू उभा आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज दिवसभरातील सर्व कामकाज, आज दिवसभरातील होणारे सर्व प्रवास, आज दिवसभरातील जे जे लोक काम करणार आहेत, उद्योगधंदे करणार आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, ज्या लेकरांच्या परीक्षा चालू आहेत, त्या सर्व लेकरांना तुझ्या पवित्र ज्ञानाने, पवित्र सामर्थ्याने तू भर. त्यांच्या परीक्षेमध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, ज्या लेकरांनी कामासाठी परीक्षा दिलेल्या आहेत, हो पित्या परमेश्वरा, त्यांचं सिलेक्शन तू कर आणि तुझं गौरव दे पित्या. आमचा देश एक प्रिय प्रभू येशू, देशामध्ये प्रभू साक्षरता निर्माण कर. अंधश्रद्धा या देशातून तू बाहेर काढून टाक आणि तुझं गौरव दे. प्रभू, आमचं येणं जाणं, आमचं दिवसातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, जे आत्महत्येचा विचार करत आहेत, त्यांच्या जीवनातील सर्व आत्महत्याचे करण्याचे दुष्ट विचार तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू काढून टाक. प्रभू, ज्या ठिकाणी खून होत आहेत, दरोडे होत आहेत, चोऱ्या होत आहेत, तेथील सर्व परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि तुझं गौरव दे पित्या. प्रभू, आमचा देश तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आमचं देशातील सर्व लोकांचं आणि देशाचं तू रक्षण कर. आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आपण या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. 97 30 30 16 68. प्रियांनो, या क्रमांकावरती संपर्क साधा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत तयार आहोत. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपलं रक्षण करो. आमेन.